यस्य स्मरणमात्रेण जन्म संसार बंधनात् विमुच्यते नमस्तस्यै विष्णवे प्रभविष्णवे। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। भगवान दत्तात्रेयांनी आपल्या साधक अवस्थेमध्ये अवधूत अवस्थेमध्ये 24 गुरु केले आणि दत्तात्रेय महाप्रभूंनी या 24 गुरुकडून कोणकोणतं ज्ञान घेतलं याचा विचार आपण करतो आहोत। माझ्या दत्तभक्ती चॅनेलवर या चॅनेलला सबस्क्राईब करा, आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना दत्तभक्तांना शेअर करा आणि आपल्याला जर काही याबद्दल शंका असतील तर या मला नक्की कमेंट करून विचारा। मी माझ्या ज्ञानाच्या मर्यादेनं मी तुम्हाला जास्तीत जास्त सांगण्याचा प्रयत्न करीन। दुसरा गुरु जो दत्तात्रेयांचा आहे तो दुसरा गुरु आहे वायू। आणि या वायूकडून कोणते गुण घेतले हे दत्तात्रेय महाप्रभू यदुराजांना सांगतायत। तेव्हा त्यांनी सांगितले की प्राणवायू जो आहे शरीरात आत राहणारा तो थोड्या अन्नानं अतिशय संतुष्ट होतो। थोडस अन्न मिळालं तरी तो अतिशय संतुष्ट होतो। तो चांगलं वाईट गोड धोड हे विरस आहे हे सरस आहे असा रसाचा विचार न करता जे चरवित होऊन आत आलेलं आहे पोटामध्ये ते आलेलं अन्न खाऊन तो प्राणवायू या शरीराला चालवत असतो। म्हणून साधकांनी या रसनेच्या मागं न जाता जिभेच्या मागं न जाता चवीच्या मागं न जाता आपल्याला परमेश्वर इच्छेने जे मिळेल त्या मिळालेल्या अन्नावर अतिशय संतुष्ट राहावं आणि या परमार्थ मार्गामध्ये परमेश्वर प्राप्ती करता प्रयत्न करावेत असा पहिला गुण या प्राणवायूकडून भगवान दत्तात्रेयांनी घेतला। आणि दत्तात्रेय महाप्रभू सांगतायत की या शरीराच्या बाहेर असणारा जो वायू आहे त्या वायूकडून मी कोणता गुण घेतला। तर हा आतला वायू आणि बाहेरचा वायू वेगळा वेगळा नाही आहे, फक्त गुण सांगण्याकरता दोन भाग केलेले आहेत। कारण हाच वायू प्रत्येक श्वासाला आणि उच्छ्वासाला आत बाहेर होत असतो, तोच वायू आहे। बाहेरचाच वायू आत जातो, आतलाच वायू बाहेर येतो। आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा बाहेरचा वायूच आत येतो आणि जेव्हा आपण उश्वास टाकतो तेव्हा तोच वायू पुन्हा बाहेर जातो। परंतु गुण आपल्याला कळावा याकरता हे दोन भाग केलेले। हा जो बाहेरचा वायू आहे हा गतिमान आहे, हा कधी एका जागी थांबत नाही। हे थंड आहे हे उष्ण आहे असं म्हणून तो एका जागी थांबत नाही, कधी तो सदोदित वाहत असतो। तसं साधकांनी एका जागी न बसता सदैव संचार करावा। वर्षत सकळ मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनवरत भूमंडळी भेटतो भूता। पसायदानामध्ये ज्ञानेश्वर माऊली देवाकडं विश्वेश्वर देवाकडं मागणं मागतात। हे जे योगी आहेत या योग्यांच्या कडून काहीतरी अपेक्षा आहे। जे साधक आहे साधकांनी साधना करीत असताना एकांतात राहावं। परंतु ज्ञान प्राप्त झालेले जे योगी आहेत त्यांच्याकडून काय अपेक्षा आहे तर त्यांनी एकांतात राहायचं नाही, लोकांतात यायचं, सदैव संचार करायचा। आपण जो आनंद घेतलेला आहे, जो परमेश्वर प्राप्तीचा आनंद आपल्याला झालेला आहे, जी परमेश्वर प्राप्ती आपल्याला झालेली आहे, तो जो आनंद आहे, तो जो आत्मानंद आहे, तो आनंद लोकांना वाटला पाहिजे। मला जो अनुभव आला तो अनुभव मी दुसऱ्यांना सांगायला पाहिजे, लोक शिक्षण करायला पाहिजे। याकरता एका जागी न राहता सदैव या वायूसारखं फिरलं पाहिजे। वायू कधीच एका ठिकाणी राहत नाही, हे थंड आहे हे उष्ण आहे एका ठिकाणी राहत नाही, तो सदैव संचार करत असतो। तसं कुठलाही दोष तो आपल्याला लावून घेत नाही, सदैव निर्दोष आहे। एका ठिकाणी दुर्गंध आहे आणि एका ठिकाणी सुगंध आहे, तो सुगंधाच्या ठिकाणी पण तो लिप्त होत नाही आणि
दुर्गंधाच्या ठिकाणी पण तो लिप्त होत नाही, कारण तो निर्दोष आहे, तो सगळीकडे संचार करणार आहे. दुर्गंध जरी असला किंवा सुगंध जरी असला तरी तो किती वेळ असतो, तो निघून जातो, कारण हा वायू जो आहे हा वायू शुद्ध आहे. तसं साधकांनी एका जागी न राहता सदैव संचार करावा. एका जागी राहिलं की काय होतं, पाणी एका जागी साठलं की काय होतं की त्यात किडे पडतात, दुर्गंधी यायला लागते. परंतु तेच जर पाणी वाहत असलं तर ते सगळ्या जगाला उपकारक असत. तसं या योग्यानी सदैव वाहत राहिलं पाहिजे या वायूसारखं. हा जो फार मोठा गुण आहे, हा गुण या वायूकडून घेतला असं दत्तात्रय महाप्रभू या यदुराजाला सांगतात. आता तिसऱ्या गुरुचा विचार करता. तिसरा गुरु जो आहे तो तिसरा गुरु आहे आकाश. या आकाशापासून मी काय घेतलं, दत्तात्रय महाप्रभू यदुराजांना सांगतो की आकाश निरभ्र आहे. ढग येतात, वारा आला की ढग निघून जातात. निरनिराळ्या रंगाचे ढग येतात, कधी जांभळे ढग येतात, कधी पांढरे ढग येतात, कधी पावसाळ्यामध्ये काळे ढग येतात. परंतु काळा ढग आला, जांभळा ढग आला, निळा ढग आला, गुलाबी ढग आला म्हणून त्या आकाशाला काही फरक पडत नाही. ज्ञानेश्वर माऊली विचार करतात की जे निंदे ते नेगे, स्तुती नश लागे, आकाशा न लगे लेपू जायचं. कुठल्याही प्रकारचा लेप हा आकाशाला लागत नाही. आकाश कधी आकाश कधी जांभळं होत नाही, आकाश कधी पांढरं होत नाही. वारा आला की ते सगळे ढग निघून जातात आणि पुन्हा आकाश निरभ्र असत. तसं कुठल्याही प्रकारचा लेप आपल्यावर लावून घेऊ नये साधकाने परमार्थ मार्गामध्ये. आत्मा कसा आहे ह्याचं वर्णन या आकाशाच्या गुरुतून भगवान दत्तात्रय यदुराजांना करतात. हा आत्मा असा आहे की ह्याला कुठल्याही प्रकारचा लेप लागत नाही, हा निर्दोष आहे. आकाश कसं व्यापक आहे तसा हा आत्मा व्यापक आहे. तो देहामध्ये आलाय असं दिसतं, परंतु तो देहात नसतो. तो देह येतोच जातो, परंतु आत्मा त्यामध्ये अडकून पडत नाही. देह गेला म्हणून आत्मा कधी मरत नाही, कारण आत्मा हा अविनाशी आहे. अहम निर्विकल्पो निराकार रूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाण सदा मे समत्वन्न मुक्तिर्न बंधा चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. असा हा आत्मा आहे. आणि हे जे मोठं ज्ञान आहे, हे ज्ञान या आकाशापासून भगवान दत्तात्रयांनी घेतले. जसं आकाश एखाद्या मातीच्या मडक्यामध्ये आपल्याला दिसतं, घट म्हणतो आपण त्याला, घटाकाश. एका मडक्यात दिसतं, दुसऱ्या मडक्यात दिसतं, असे 50 प्रकारची जर मडकी ठेवली तर प्रत्येकात आकाश दिसतं. परंतु ते मडकं जेव्हा फुटतं तेव्हा आकाश कधी फुटत नसतं. आकाश व्यापक आहे. तसं आत्मा जरी देहामध्ये आपल्याला दिसला तरी तो त्या देहाशी कधीही संलग्न नसतो. देह पडला की आकाश आकाशात मिसळून जातं, कारण आकाश व्यापक आहे. जसं देहात आकाश दिसतं, आपल्याला असं वाटतं की हा देह आहे, हा माकडाचा देह आहे, हा हत्तीचा देह आहे, हा सिंहाचा देह आहे, हा मनुष्याचा देह आहे. या सगळ्या देहामध्ये राहणारा परमात्मा एकच आहे, आत्मस्वरूपानं राहतो. परंतु तो देहाना कधीही संलग्न होत नाही. तो आकाशासारखा सदैव निर्लेप असतो.
व्यापक असतो. हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान भगवान दत्तात्रय म्हणतात की मी आकाशाकडून घेतो. आत्मा कसा आहे, तर आत्मा चराचराला व्यापून राहिलेला आहे आणि अतिशय निर्विकार आहे. त्याला कुठल्याही प्रकारचा विकार नाही. देहाला विकार आहे परंतु आत्म्याला विकार नाही. जसं तो मातीचा जो घट आहे, तो घट आपण हलवतो, इकडं नेतो तिकडं नेतो. जरी घट हलला तरी आकाश कधी हलत नसतं. तो आत्मा जो आहे तो साक्षीभूत आहे. तो जरी आपल्याला गुणात्मा वाटत असला तरी सुद्धा तो सच्चिदानंद स्वरूप आहे, तो निर्विकार आहे. सात्विक, राजस आणि तामस हे 3 गुण आहेत आणि या गुणानुसार कर्म घडतात. आणि या कर्मा, ही जी आपली कर्म आहेत, त्या कर्माची फळं ही आपल्याला जन्माचं कारण असतात. कारणा वाचून कार्य न घडे असं म्हणतात की कारण काय आहे, तर सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त आपण असल्यामुळं त्या 3 गुणात्मक कर्म आपण करतो आणि त्या कर्माची फळं या देहामध्ये आपण भोगत असतो. ते प्रारब्ध आहे, ते प्रारब्ध देहाचं आहे, आत्म्याचं नाही आहे. आत्मा हा सच्चिदानंद स्वरूप आहे. हा देह पडला तरी आत्मा पडत नाही, सच्चिदानंद स्वरूप आहे तो. स्वामी महाराज सांगतात दत्त महात्म्यामध्ये की कर्म सत्व रज तम या 3 गुणांनी युक्त जे कर्म आपण करतो तेच या देहाचं कारण आहे. याला उपादान कारण असं म्हणतात. जसं मातीचा घडा आपल्याला बनवायचा आहे, मातीची घागर बनवायची आहे, तर त्या मातीच्या घड्याचं उपादान कारण काय आहे, तर माती आहे. मातीपासून घट बनतो, घडा बनतो. तसं या देहाचं कारण काय आहे, तर आपली जी कर्म आहेत त्या कर्माची फळं म्हणून आपल्याला प्रारब्धानं हा देह भोगायला लागतो. मग मनुष्याचा देह येईल, हत्तीचा येईल, सिंहाचा येईल, 84 लक्ष योनीमध्ये आपण जे फिरतो एवढे देह आपल्याला प्राप्त होतात. ते देह कशामुळे प्राप्त होतात, तर आपणच केलेल्या कर्माचं फळ म्हणून ते देह आपल्याला प्राप्त होतात. हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान मला आकाशापासून कळलं. आकाश कसं आहे, तर व्यापक आहे, तसा आत्मा हा व्यापक आहे. जे उपजे ते नासे, ज्ञानेश्वर माऊली चिंतन करतात. जे उपजे ते नासे, जे नासे ते पुनरपी दिसे, ते घटिका यंत्र जैसे परिभ्रमे का. घटिका यंत्र यंत्राचं जसं फिरणं चालू आहे, तसं या देहांचं येणं जाणं चालू आहे. परंतु आत्मा न मारी न मरे. आत्मा मारती नाही, आत्मा मरती नाही, कारण तो सच्चिदानंद स्वरूप आहे. सर्व भूतांची अंतरी मी आहे ऐशी, बुद्धी स्फुरे अहर्निशी, ते वस्तुगा मी. देवांच्या तोंडून ज्ञानेश्वर माऊली बोलतात. सर्व भूतांच्या अंतरी मी आहे ऐशी. मी असं ज्याला म्हणतो आपण, तो मी कोण आहे माझ्यातला, तो मी जो आहे, भगवान म्हणतात की तो मी आहे. म्हणजेच तो आत्मा जो आहे, तो आत्मा म्हणजेच भगवंत आहे. हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान मला आकाशाकडून कळलं. जसं आकाशाला कुठल्याही प्रकारचे ढगांचा लेप होत नाही, तसं त्या आत्म्याला कुठल्याही देहाचा लेप होत नाही. देह येतात, देह जातात, येणं जाणं या देहांचं चालू आहे, परंतु तो लेप या आत्म्याला लागत नाही. तो निर्लेप आहे, तो व्यापक आहे.
हा आत्मा जो आहे हा आत्मा निर्विकारी आहे, व्यापक आहे, आत्मा परिपूर्ण आहे. हे जन्म मरण जे आहे, हे जन्म मरण या देहानं आहे, आत्म्याला नाही आहे. हे कशामुळे आपल्याला दिसतं, हे आपल्याला कशामुळे वाटतं? मायेचे दोन गुण आहेत, एक आवरण शक्ती आणि एक विक्षेप शक्ती. मायेनं आवरण घातल्यामुळं हा देह म्हणजेच मी आहे असं आपल्याला वाटतं, परंतु देह म्हणजे मी नाही आहे. देह म्हणजे मी नाही आहे हे आपल्याला केव्हा कळतं? जेव्हा आकाशाला गुरु केल्यानंतर कळतं. त्या ज्ञानानं आपल्याला हे कळतं. ते ज्ञान प्राप्त आपल्याला व्हावं याकरता आकाशाला गुरु करून घ्यायचं. कितीतरी प्रकारची शरीर येतील, कितीतरी प्रकारची शरीर जातील, परंतु शरीर म्हणजे मी नाही आहे. मी पाळण्यात होतो, मी रांगत होतो, मी बालवाडीत जात होतो, मी शाळेत जात होतो, मी कॉलेजला जात होतो, माझं लग्न झालं, मला मुलं झाली, त्या मुलांना मुलं झाली, आता त्यांची मुलं माझ्या मांडीवर खेळायला लागले. तो पाळण्यात पण मीच होतो, परंतु आता वृद्धापकाळी नातवंडांना सांभाळणारा सुद्धा मीच आहे. मग पाळण्यातला मी आणि आत्ताचा मी यात किती फरक आहे? हा फरक देहाचा आहे, आत्म्याचा नाही आहे. या ज्या बाल्यावस्था, तरुणावस्था, वृद्धावस्था या देहाच्या आहेत, आत्म्याच्या नाही आहेत. आत्मा निर्विकार आहे, व्यापक आहे. त्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला व्हावं याकरता आकाशाला भगवान दत्तात्रयांनी गुरु करून घेतलं. जसं घट हलवल्यानंतर आकाश हलल्यासारखं दिसतं. एक घट उचलला, इकडे ठेवला की आकाश हललं असं आपल्याला दिसतं, परंतु आकाश हलत नसतं. या देहामध्ये तो असल्यामुळं तो हलतो असं आपल्याला वाटतं, देह हलला की, परंतु तो निर्विकार आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम असा सच्चिदानंद स्वरूप असणारा आत्मा, त्या आत्म्याचं ज्ञान आपल्याला व्हावं याकरता भगवान दत्तात्रयांनी या आकाशाला गुरु करून घेतलं. आणि या आकाशाला गुरु केल्यामुळं ते आत्मज्ञान प्राप्त झालं. आणि भगवान दत्तात्रय सांगतात की ते ज्ञान मला मिळाल्यामुळं असा आत्मानंदामध्ये मी निमग्न असतो. त्या सच्चिदानंद परमेश्वराच्या अनुसंधानात मी सदैव असतो. त्यामुळं या जगताच्या द्वंद्वापासून मी अत्यंत अलिप्त अशा प्रकारे अतिशय आपल्याच आनंदात सदैव निमग्न असणारा मी आज तुला मी असा दिसतो. याचं कारण आहे की मी हे 24 गुरु केले. आणि या 24 गुरुतला हा तिसरा गुरु जो आहे आकाश, या आकाशाचं ज्ञान आजच्या भागामध्ये आपण घेतलेलं आहे. अजून सुद्धा थोडंसं ह्या भागात सांगायचं आहे, परंतु वेळ संपल्यामुळं आता उद्याच्या भागामध्ये आपण अजून आकाशाकडून घेण्यासारखं काय काय आहे त्याचा विचार आपण करूया. अवधूत चिंतन श्री गुरुदेव.